महापालिका निवडणुकांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संदेश दिलाय। मराठी माणूस, मराठी भाषा आणि मराठी अस्मितेसाठीची लढाई सुरूच राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। आपण पाहू शकतोय मराठी माणसासाठी संघर्ष कायम राहणार हे निकालानंतर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा अधोरेखित केलंय। काल जे निकाल लागले, मुंबई महानगरपालिकेचा निकाल देखील आपण पाहिला, मनसेसाठी अनपेक्षित निकाल लागला असं म्हणत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना पुन्हा सूचना केल्या। दरम्यान राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपला श्वास मराठी। सर्वप्रथम निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन। यावेळेची निवडणूक सोपी नव्हती। अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी ही लढाई होती। पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली आहे। त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे। यावेळी अपेक्षित यश मिळालं नाही याचं दुःख आहे, पण म्हणून खचून न जाणाऱ्यातले आपण नाही। आपले जे नगरसेवक निवडून आलेले आहेत ते तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील। मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरी सांडतील हे नक्की। आपली लढाई मराठी माणसासाठी, मराठी भाषेची, मराठी अस्मितेसाठी आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची आहे। ही लढाई म्हणजे आपलं अस्तित्व आहे। अशा लढाया दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे। बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि पुढे काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळेच मिळून नक्कीच करू। तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही, पण तरीही सांगतो। MMR परिसर असो किंवा एकूणच राज्य, मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत। त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठामपणे उभं राहायचंय। निवडणुका येतील जातील, पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही। लवकरच भेटूया, पुन्हा कामाला लागूया, नव्यानं आपला पक्ष आणि संघटना उभारूया असं राज ठाकरे म्हणाले।